स्वागत आहे तुझं यावाल्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बोलणार आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा 2024 पॅटर्नचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याच्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल तुला या क्वेश्चन पेपरसाठी इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या ऑल द बेस्ट फ्रॉम मी. बट हा जो व्हिडिओ आहे हा लास्ट मिनिट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्यामध्ये मी तुला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे. 1.5 दिवसाच्या आतमध्ये भरपूर मुलांना वाटतं की सर माझा सबमिशन मध्ये टाइम खूप गेला किंवा माझे XYZ रिझन्स होते त्याच्यामुळे मला अभ्यास जमला नाही. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये मी चांगले मार्क्स घेऊ शकेल. सो त्याच्यासाठी तुझ्या समोर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ठेवतो आहे. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जर केले तर शक्यता आहे की तू जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे याला चांगला स्कोअर करू शकशील. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिली गोष्ट तर लक्षात ठेव की या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये जसं तुला पण माहिती आहे आणि ऑलरेडी माहिती की चीटिंग जो प्रकार आहे तो काही पॉसिबल नाहीये. का? कारण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये जे काही प्रॉब्लेम्स वगैरे येतात हे प्रॉब्लेम्स म्हणजे पुस्तकामध्ये काहीतरी तू लिहून गेलेला आहे, या व्हॅल्यूज आणि क्वेश्चन पेपर मधल्या व्हॅल्यूज कधीच मॅच होत नाही. सो देअर फोर चीटिंग इज नॉट पॉसिबल फॉर दिस एक्झाम. हा, पण एक महत्वाची गोष्ट आहे, जर समजा तुला जो कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट माहिती जर असेल तर तुला न्यूमरिकल आरामात जमू शकतात. तर काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आपण ह्या पण युनिट वाईज आपण बघणार आहोत. नीट लक्ष देऊन ऐक जे मी सांगतोय ते. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तू समजा या 1.5 दिवसामध्ये केले, मेकॅनिक्स पास होऊ शकशील. बघूया. पहिली गोष्ट युनिट नंबर 1. पहिली तर हे गोष्ट आहे, भरपूर मुलांना असं वाटतं की मी फक्त थेरी केली आहे तर मेकॅनिक्स मध्ये पास होऊ शकेल. असं काहीही होणार नाही. न्यूमरिकल्स करावेच लागणार आहेत. जाऊया युनिट नंबर 1 वरती. युनिट नंबर 1 चं नाव आहे फोर्स अकॉर्डिंग टू अवर 2024 पॅटर्न, फोर्स सिस्टीम अँड इट्स रिझल्टंट. याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. हे 5 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुला करायचे आहेत एक्झामसाठी. त्यातला पहिला जो आहे रिझल्टंट ऑफ अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. सो कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे काय? एक पॉइंट आहे, एका पॉइंटवर जर समजा काही फोर्सेस येत असतील तर याला काय करावं लागतं आपल्याला? दिस इज कॉल्ड एज अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता याला रिझॉल्व्ह कसं करायचं? समजा इथं आहे 20 न्यूटन आणि 20 न्यूटन दिलेला असेल आणि त्याच्यानंतर इथं जर समजा अँगल 30 डिग्री दिलेला असेल तर बट ऑब्विसली तू याला रिझॉल्व्ह करताना एक हॉरिझॉन्टल कंपोनंट घेशील आणि एक व्हर्टिकल कंपोनंट घेशील. या हॉरिझॉन्टल कंपोनंटला म्हणशील तू 20 cos 30. बघ, 20 cos ऑफ 30 आणि त्याच्यानंतर हा असेल 20 sin ऑफ 30. फोर्स कॉस ऑफ अँगल, फोर्स साइन ऑफ अँगल, हे लक्षात राहू दे. त्याच्यानंतर कधी कधी असंही येऊ शकतं की इथं हा जो अँगल जो दिलेला आहे हा अँगल व्हर्टिकल सोबत दिलेला असेल. समजा इथं अँगल 40 डिग्री व्हर्टिकल सोबत दिलेला आहे आणि इथं जो फोर्स आहे तो आहे 75 न्यूटन. मग अशा वेळेस तू रिझॉल्व्ह कसं करशील? एक इकडं हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि हा एक आहे इथे व्हर्टिकल कंपोनंट. या हॉरिझॉन्टल कंपोनंटला तू काय म्हणशील आता? कॉस का नाही, याला तू साइन म्हणशील. का? कारण अँगल कशासोबत आहे? व्हर्टिकल सोबत. सो इथं काय येणार आहे? 75 साइन ऑफ 40 आणि त्याच्यानंतर हा येईल 75 कॉस ऑफ 40. एवढी फक्त गोष्ट लक्षात राहू दे. अँगल हॉरिझॉन्टल सोबत असेल तर कॉस, अँगल व्हर्टिकल सोबत असेल तर वरती कॉस, एवढं लक्षात राहील. त्याच्यानंतर याचा रिझल्टंट कसा फाइंड करायचा? सिंपल. हे जे काही हॉरिझॉन्टल कंपोनंट्स आले त्यांची समेशन करायची. सो समेशन ऑफ एफ ऑफ एक्स करशील, त्याच्यानंतर तू समेशन ऑफ एफ ऑफ वाय करशील, म्हणजे सगळे व्हर्टिकल कंपोनंटची ऍडिशन करशील, या दोघांचाही स्क्वेअर करशील, इंडिव्हिज्युअल स्क्वेअर प्लस, आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीचा स्क्वेअर रूट घेतला तर तुला काय भेटणार आहे? रिझल्टंट भेटणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. सो दिस इज द रिझल्टंट ऑफ अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कॉन्करंट फोर्स सिस्टीम अशी आहे. आता भरपूर वेळेस कॉन्करंट फोर्स सिस्टीम ही अशाच पद्धतीने देण्यात येईल का? नाही. समटाइम्स वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात येते ते, पण जर एका पॉइंटवर भरपूर फोर्सेस मीट होत असेल दॅट इज अ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. त्याच्या पुढे जाऊया. व्हॅरिग्नॉन्स थेरम. व्हॉट इज व्हॅरिग्नॉन्स थेरम? समेशन ऑफ मुवमेंट ऑफ ऑल द फोर्सेस अबाउट अ पॉइंट, summation of movement of forces about a point is equal to movement of resultant about that point. So हे काय आहे? distance of resultant from a point. ही गोष्ट तुला वापरायची आहे.
सो जर समजा एक्झाम मध्ये कुठलाही असा क्वेश्चन आला ज्या क्वेश्चन मध्ये तुला रिझल्टंटचं डिस्टन्स विचारलेलं आहे, तर तुला काय वापरायचं आहे? व्हॅरिग्नॉन्स थेरम. ओके. त्याच्यानंतर पॅरलल फोर्स सिस्टीम. पॅरलल फोर्स सिस्टीम तुझ्या समोर दाखवण्यात कशी येणार आहे? असा एक हे देण्यात येईल, रॉड देण्यात येईल आणि याच्यावर काही फोर्सेस तुला असे देण्यात येतील. याच्यामध्ये काही नाही, तुला काय करायचं? पहिले समेशन ऑफ एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे समेशन ऑफ एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर व्हॅरिग्नॉन्स जो थेरम आहे आपला, हा व्हॅरिग्नॉन्स थेरम वापरायचा आणि वापरल्याच्या नंतर रिझल्टंट जो आहे, या रिझल्टंटची लोकेशन जी आहे ती लोकेशन फाइंड करायची. बस एवढंच असतं पॅरलल फोर्सेस मध्ये. आताच रिझल्टंट आपण व्हॅरिग्नॉन्स थेरम आपण कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघितला. समेशन ऑफ एफ ऑफ वाय पॅरलल फोर्सेस मध्ये आरामात कॅल्क्युलेट करता येते. गॉट इट? पुढे सेंट्रॉइड ऑफ हॉलो सेक्शन. हॉलो सेक्शन वर जास्त भर दे आणि सेंट्रॉइडचा एक जनरलाइज्ड फॉर्म्युला माहिती असू दे. काय? वाय बार इज इक्वल टू A1 Y1 प्लस A2 Y2 डिवायडेड बाय, म्हणजे प्लस इथे डॉट डॉट, डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस ऑल द वे अप टू AN. आणि इथं सुद्धा काय असणार आहे? प्लस AN YN. हा कशा काय काढण्यासाठी आहे? वाय बार काढण्यासाठी. समजा जर एखादा असा स्क्वेअर दिलेला असेल, ओके, आणि या स्क्वेअर मधनं हा सर्कल जर मायनस केला, म्हणजे हा जर सर्कल असा काढलेला आहे आणि ते म्हणतायत की हा जो एरिया आहे याचा तुला काय काढायचा आहे? सेंट्रॉइड काढायचा. तू काय करशील? हा पूर्ण रेक्टँगलला एरिया A1 कन्सिडर करशील, या सर्कलला A2 कन्सिडर करशील आणि याचं जर समजा कॅल्क्युलेट करायचं असेल तर याचा वाय बार कसा येईल? A1 Y1. Y1 कशाचा असेल? रेक्टँगलचा. मायनस A2 Y2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. काय करायचं? जर समजा एखादा एरिया जर सबस्ट्रॅक्ट करायला सांगितलेला असेल, या प्लसच्या ठिकाणी काय ठेवून द्यायचंय? मायनस ठेवून द्यायचंय. हे काय काढायचंय? आणि वाय बार. तसंच एक्स बार साठी A1 X1 मायनस A2 X2 डिवायडेड बाय A1 मायनस A2. एवढं लक्षात राहू दे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर 100% प्रश्न पडतोच भरपूर वेळेस. याच्या पुढची जी गोष्ट आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट? मुवमेंट ऑफ इनर्शिया. मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या पॅरलल ऍक्सिस थेरम वरती क्वेश्चन येतात. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कंपोजिट सेक्शन. समजा तुला मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती असेल, अतिउत्तम. काय फॉर्म्युला? मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB ऍक्सिस विल बी इक्वल्स टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट इटसेल्फ प्लस A इंटू H बारचा स्क्वेअर. हे H बार काय असतं? सिंपल लक्षात ठेव. H बार विल बी इक्वल्स टू Y बार मायनस Y1. जर तू A1 काढत असशील, I2 काढत असशील तर Y2, I3 काढत असशील तर इथं Y3 असं ठेवून द्यायचं. लक्षात ठेव, मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर पहिले तुला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? सेंट्रॉइड. सो सेंट्रॉइड कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? A1 Y1 प्लस A2 Y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. या फॉर्म्युल्याने तू नॉर्मल सेंट्रॉइड काढला, अर्धे मार्क मिळाले. आता हे अर्धे मार्क मिळाल्याच्या नंतर तुला काय करायचं आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचं. इतकं सिंपल आहे. ओके. सो पहिला जो युनिट आहे रिझल्टंट, व्हॅरिग्नॉन्स थेरम, पॅरलल फोर्सेस, सेंट्रॉइड ऑफ हॉलो सेक्शन अँड मुवमेंट ऑफ इनर्शिया. या 5 गोष्टी तुला कंपल्सरी करायच्याच आहेत. त्याच्यानंतर युनिट 2 जो आहे, या युनिट 2 मध्ये लामीज थेरम अँड रिॲक्शन्स ऑफ बीम, एवढ्या 2च गोष्टी करायच्यात. कशा? लामीज थेरम काय आहे? लक्षात राहू दे. समजा एक असा पॉइंट आहे आणि या पॉइंटवर जर 3 फोर्सेस असे ऍक्ट होत असतील, हा एक असा, हा एक दुसरा असा आणि त्याच्यानंतर हा तिसरा असा. समजा हा आहे F1, हा आहे F2 आणि हा आहे F3 आणि इथं अँगल आहे अल्फा, इथं आहे बीटा, इथं आहे गॅमा. सो या गोष्टीला लामीज थेरम कसा लावणार? F1 डिवायडेड बाय साइन ऑफ याच्या एक्झॅक्टली अपोजिट गॅमा विल बी इक्वल्स टू F2 डिवायडेड बाय साइन ऑफ या दोघांच्या मध्ये, दॅट इज बीटा. F2 डिवायडेड बाय साइन ऑफ बीटा आणि F3 डिवायडेड बाय या दोघांच्या मधला अँगल. सो F3 डिवायडेड बाय साइन ऑफ अल्फा. काही नाही, ते असं काहीतरी देतात. याच्यामध्ये F1 दिलेला असतो, गॅमा दिलेला असतो, बीटा दिलेला असतो. तुला काय कॅल्क्युलेट करायचा असतो? F2 कॅल्क्युलेट करायचा असतो. आणि जनरली लामीज थेरमच्या बाबतीत स्पियरचे आणि रोपचे प्रॉब्लेम येतात. सर स्पियरचा प्रॉब्लेम असा कसा दिसेल? सिंपल, ते काय करतील, तुला असा स्पियर देतील आणि स्पियर दिल्याच्या नंतर हा जो स्पियर आहे, हा जो स्पियर आहे, हा स्पियर अशा 2 तिरप्या फळ्यांवरती ठेवलेला आहे असं म्हणतील आणि इथं लामीज थेरम वापरा. कसा वापरशील तू लामीज थेरम?
इथं समजा 30 डिग्री दिलेला असेल, काही अँगल दिलेला असेल, इथं 60 डिग्री दिलेला असेल, तर तू काय करशील, पहिले तर याचं जे वजन आहे हे वजन खाली जाताना काढशील, जे काय वजन असेल याचं. त्याच्यानंतर या ठिकाणाहून एक अशी वरती जाणारी रिॲक्शन आणि या ठिकाणाहून इकडे जाणारी रिॲक्शन कॅल्क्युलेट करशील. इथून असं डॉट 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 इथपर्यंत देशील, इथून असं डॉट डॉट देशील. याचा अँगल याच्यासोबत किती असणार आहे, हा जर 60 आहे, हा 90 आहे, तर हा किती असणार आहे 30. लक्षात ठेवायचं, हा अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा, या अँगलला कॅल्क्युलेट करण्यासाठी 90 मायनस इथला अँगल घ्यायचा. सो इथला किती आहे 60, सो जो काय येईल दॅट इज नथिंग बट 30. हा अँगल कसा कॅल्क्युलेट करशील, सिम्पल, 90 मायनस इथं जो अँगल आहे दॅट इज 30. सो 90 मायनस 30 हा किती असणार आहे 60 डिग्री. सो याचा असा अँगल आला. बस मग याची डायग्राम कशी येऊन जाईल, हा फोर्स इथं लिहायचा, हा फोर्स इथं लिहायचा. कसं दिसेल ते, एक फोर्स खाली, त्याच्यानंतर हा फोर्स इथं लिहिलेला आहे असा, आणि त्याच्यानंतर हा फोर्स या ठिकाणी लिहिलेला आहे असा. याचे अँगल्स वगैरे जे आहेत, आता हा 60 डिग्रीचा अँगल इथं येऊन जाईल, हा 30 डिग्रीचा अँगल इथे येऊन जाईल, आणि त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू लामीज थेरम तुला हे कॅल्क्युलेट करता येऊ शकेल. लक्षात आलेलं आहे. तो स्पिअरचे प्रॉब्लेम्स येतील, कधी कधी रोपचे सुद्धा प्रॉब्लेम देण्यात येतात, रॉडचे सुद्धा प्रॉब्लेम देण्यात येतात. तुला पहिले FBD कॅल्क्युलेट करणं गरजेचे आहे लामीज थेरमच्या आतमध्ये. त्याच्यानंतर रिॲक्शन्स ऑफ बीम. सिंपल, कुठलाही बीम आला तुझ्या समोर, असा बीम आहे, असे त्याचे सपोर्ट आहेत. सो सपोर्ट कसे दिसतील जनरली तुला, बीमची FBD काढायला सुद्धा मार्क असतात, लक्षात राहू दे. समजा असं काहीतरी दिसलं, हा इथं हिंज सपोर्ट आहे, आणि असं काहीतरी दिसलं, इथं काहीतरी गोल 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 असं दिसलं, तर याची फ्री बॉडी डायग्राम कशी दिसेल, हा बीम आहे, हिंज सपोर्ट असेल तर दोन रिॲक्शन येतील, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. रोलर सपोर्ट असेल तर एकच रिॲक्शन येईल. लक्षात आलं. त्याच्यानंतर समजा याच्यावरती एक लोड दिलेला आहे असा आणि असा, सेम लोड इथं येऊन जाईल. बस तुला इक्विलिब्रियमच्या कंडिशन वापरायच्या. कुठल्या कुठल्या आहेत इक्विलिब्रियमच्या कंडिशन, पहिली आहे समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0, ही कंडिशन पहिले वापरायची, कशाला, बीमला. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय इक्वल टू 0, आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ मुवमेंट इक्वल टू 0. पहिले ही कंडिशन वापरशील, नंतर ही कंडिशन वापरशील, आणि त्याच्यानंतर ही कंडिशन वापरशील. पहिले तुला VB ची व्हॅल्यू भेटेल, ही वाली व्हॅल्यू भेटेल, आणि त्याच्यानंतर त्यालाच इक्वेशन 1 मध्ये टाकल्याच्या नंतर ही व्हॅल्यू मिळेल. ओके, एक लक्षात राहू दे, UDL जर समजा तुला कधी यदा कदाचित आला, असा UDL जर समजा तुला दिसतोय, या UDL ची व्हॅल्यू समजा आहे 30 न्यूटन पर मीटर, आणि हे असा UDL दिसतो, आणि इथून याचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स समजा आहे 4 मीटर. सो आता या UDLचं पॉइंट लोड मध्ये कसं कन्व्हर्जन होऊन जाईल, या UDL ला पॉइंट लोड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर इथं जो लोड येईल तो कसा असेल, 30 मल्टिप्लाइड बाय 4, 3 चौक किती 12, सो 120 न्यूटनचा लोड येईल इथे, आणि याचं डिस्टन्स इथून ते इथपर्यंत किती असणार आहे, एवढं डिस्टन्स किती असेल, हे 4 होतं, तर हे किती असणार आहे 2 मीटर, आणि तिकडे सुद्धा किती असेल 2 मीटर. सो डिस्टन्सला अर्ध करायचंय, आणि त्याच्यानंतर लोडचा इंटेन्सिटी मल्टिप्लाइड बाय लोडचं डिस्टन्स, हे एकमेकांना मल्टिप्लाय करायचं. नॉट इट. रिॲक्शन्स ऑफ बीम मध्ये अजिबात मार्क कट नाही झालेले पाहिजे. ओके, पुढे जाऊया. फ्रिक्शन अँड ट्रस. फ्रिक्शन अँड ट्रस मध्ये थेरी येण्याची शक्यता आहे. सो थेरी काय येऊ शकते, लॉज ऑफ फ्रिक्शन. कुठले कुठले लॉज ऑफ फ्रिक्शन आहेत, कुलम्स लॉज ऑफ फ्रिक्शन आहे, कुलम्स लॉज ऑफ ड्राय फ्रिक्शन आहेत, आणि कुलम्स लॉज ऑफ वेट फ्रिक्शन आहे. त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. फ्रिक्शन डज नॉट डिपेंड ऑन एरिया, फ्रिक्शन डज डिपेंड ऑन मटेरियल. हे लक्षात राहू द्यायचंय तुला. ओके, पुढे जाऊया. ब्लॉक फ्रिक्शन आहे. ब्लॉक फ्रिक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन वर तुला प्रश्न पडू शकतात. कसं असतं ब्लॉक फ्रिक्शन ऑन इन्क्लाइन प्लेन, हा इन्क्लाइन प्लेन आहे, आणि याच्यावर हा एक असा ब्लॉक ठेवलेला आहे. सो या ब्लॉकचं जे वजन आहे, हे वजन कुठं चाललंय, इकडच्या साईडला. समजा हा अँगल आहे थिटा, तर आता ब्लॉकचं जे वजन आहे, या वजनाचे दोन कंपोनंट पडतील. समजा हे W आहे, सो हा एक कंपोनंट आणि हा दुसरा कंपोनंट. या कंपोनंटला म्हणणार मी W कॉस थिटा, कारण जर थिटा इथं असा असेल तर इथं तो उभ्या सोबत असतो. लक्षात राहू दे. हा W कॉस थिटा असेल, आणि हा असेल W साइन थिटा. त्याच्यानंतर इथं येणार नॉर्मल रिॲक्शन. समजा ही आहे नॉर्मल रिॲक्शन. जर ब्लॉक खाली जात असेल तर माझा फ्रिक्शनल फोर्स असा वरती जाईल, आणि फ्रिक्शनल फोर्सची जी व्हॅल्यू असणार आहे
फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल्स टू म्यू एस इंटू एन जर स्टॅटिक फ्रिक्शनच्या कंडिशन मध्ये असू तर. सो ही ब्लॉकची डायग्राम काढायची आहे. याच्यामध्ये डोकं तिरप करायचं, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स करायचं. समेशन ऑफ एफ ऑफ एक्स केल्याच्या नंतर हा एक फोर्स डावीकडे आणि हा एक फोर्स उजवीकडे, फक्त एवढंच बघायचं, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय केले की नॉर्मल रिॲक्शन भेटते. पहिले तू समेशन ऑफ एफ ऑफ वाय कर आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ एक्स कर. आठवणीने हे करायचं आहे ब्लॉक फ्रिक्शन मध्ये ऑन इन्क्लाइन प्लेन. त्यानंतर लॉज ऑफ फ्रिक्शन तर मी बोललेलो आहे. बेल्ट फ्रिक्शन मध्ये आम्हाला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कुठला? T1 by T2 T1 by T2 is equal to e raised to power mu into बीटा. हा बीटा काय असतो? लॅप अँगल. हा दिलेला असेल तुला, पण नेहमी लक्षात राहू दे, लॅप अँगल जर दिलेला असेल तर लॅप अँगलला रेडियन मध्ये लिहिणं जास्त गरजेचं असतं. तर तू काय करशील, समजा तुला जर 30 डिग्री दिलेला आहे तर याला प्रत्येक वेळेस पायड बाय 180 ने मल्टिप्लाय करशील तर काय होईल? 3 1 3 चौक 12 3 5 15 3 सक 18. सो दिस विल बी 6. 30 1 30 सख 180. सो याचं व्हॅल्यू काय येईल? पाय बाय 6. आता ही पाय बाय 6 व्हॅल्यू तुला इथं ठेवून द्यायची या फॉर्म्युल्याच्या आतमध्ये. T1 काय असते? टाईट साइड. T2 काय असते? स्लॅक साइड. सो कधी तुला ते टाईट साइड कॅल्क्युलेट करायला लावतील, कधी तुला ते स्लॅक साइड कॅल्क्युलेट करायला लावतील. फक्त या सगळ्यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे, बीटा जो आहे तो लॅप अँगल आहे, रेडियन मध्ये घ्यायचा आहे. रेडियन मध्ये घेण्यासाठी जो काही अँगल दिलेला असेल त्याला तुला काय करावं लागणार आहे? पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इतकी सिंपल गोष्ट आहे. पुढे मेथड ऑफ सेक्शन. आता कशाच्या बाबतीत बोलतोय? ट्रस्टच्या बाबतीत. ट्रस्टच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट लक्षात राहू दे, दोन मेथड्स आहेत ट्रस्ट मध्ये, मेथड ऑफ जॉईंट्स आणि मेथड ऑफ सेक्शन. जर समजा तुझ्या समोर 2 ऑर मध्ये प्रश्न आले, एका याच्या आतमध्ये मेथड ऑफ जॉईंट्स, दुसऱ्या याच्यामध्ये मेथड ऑफ सेक्शन आहे, प्रयत्न हा करायचा आहे की तू मेथड ऑफ सेक्शन चूज करशील. का? कारण मेथड ऑफ सेक्शन सॉल्व्ह करण्यासाठी कमी वेळ लागतो. काय करायचंय मेथड ऑफ सेक्शन मध्ये? ज्या मेंबरचे फोर्सेस कॅल्क्युलेट करायला लावलेले आहेत, समजा तुझ्या समोर अशी काहीतरी ट्रस्ट दिलेली आहे, अशी काहीतरी ट्रस्ट दिलेली आहे आणि म्हणलेले आहेत की हा मेंबर, हा मेंबर आणि हा मेंबर या तिघांचे काय कॅल्क्युलेट करायचे? फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे. तर तू कसं करशील? पहिले याच्यातनं जाणारा एक सेक्शन ड्रॉ करशील. ड्रॉ केल्याच्या नंतर आयदर उजवी साईड बघशील किंवा डावी साईड बघशील. समजा उजवी साईड जर बघत असेल तर असे अशा पहिले एक पॉइंट बघायचा ज्याच्यावरती 2 मेंबरचे जे फोर्सेस आहेत ते काय होऊन जातील? 0 होऊन जातील. सगळीकडे टेन्साइल फोर्सेस अज्युम केले, 2 मेंबरचे फोर्सेस 0 व्हायला पाहिजे. ते 0 झाल्याच्या नंतर समेशन ऑफ मुवमेंट घ्यायचे, 2 वेळेस समेशन ऑफ मुवमेंट घ्यायची आहे तुला त्या पॉइंट वरती. आणि त्याच्यानंतर तिसरी जी इक्विलिब्रियमची कंडिशन वापरायची आहे दॅट इज समेशन ऑफ एफ ऑफ वाय किंवा एफ ऑफ एक्स, डिपेंड्स. 2 पॉइंट्स ज्याच्यावरती मुवमेंट 0 यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ वाय किंवा एफ ऑफ एक्स, लगेच तुला तिन्हीच्या तिन्ही फोर्सेस फाइंड करता येतात. आणि समजा हे नाही जमलं तर मेथड ऑफ जॉईंट्स मध्ये त्या जॉईंट पासून सुरुवात करायची ज्या जॉईंटवर नॉट मोर दॅन 2 अननोन्स, म्हणजे 2 पेक्षा जास्त अननोन नको. ओके, पुढे त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ 0 फोर्स मेंबर. याच्यावर थेरी प्रश्न येऊ शकतो. 0 फोर्स मेंबर कसा आयडेंटिफाय करायचा? 2 गोष्टी लक्षात राहू दे. समजा हा एक मेंबर आहे, याच्यामध्ये 0 फोर्स, याच्यामध्ये कुठलाही फोर्स नाहीये. त्याच्यानंतर हा एक मेंबर आहे, याच्यामध्ये कुठलाही फोर्स नाहीये. सो आता हे जे मेंबर्स आहेत यांना काय म्हणणार मी? 0 फोर्स मेंबर. दुसरी गोष्ट, समजा हे 2 मेंबर्स एकमेकांना मीट होत आहेत. हा एक मेंबर, समजा ए बी हा मेंबर बी सी या मेंबरला असा मीट होतोय असा, आणि याच्यावरती एक परपेंडिक्युलर असा मेंबर आहे, असा मेंबर, आणि त्याच्यानंतर परपेंडिक्युलर असा मेंबर. या 2 कोलिनियर फोर्सेसच्या समोर 2 कोलिनियर फोर्सेसला परपेंडिक्युलर जर समजा एखादा मेंबर असेल तर या मेंबरला मी काय म्हणणार आहे? 0 फोर्स मेंबर. याच्यावर थेरी येऊ शकते. सो युनिट नंबर 3 मध्ये ब्लॉक फ्रिक्शन, लॉज ऑफ फ्रिक्शन, बेल्ट फ्रिक्शन, मेथड ऑफ सेक्शन आणि आयडेंटिफिकेशन ऑफ 0 फोर्स मेंबर, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. युनिट 2 तर तुला कळाला. त्याच्यानंतर जाऊया युनिट नंबर 4 वरती. कायनेमॅटिक्स थोडा अवघड आहे, मी मान्य करतो, पण याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स आपल्याला काय आहेत हे केलेच पाहिजे. पहिली गोष्ट आहे युनिफॉर्म ऍक्सलरेशन. याच्यासाठी तुला काय काय माहिती पाहिजे? न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. कुठले? पहिला आहे व्ही इक्वेशन्स ऑफ मोशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दुसरा आहे
एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर अँड थर्ड जे आहे हे V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर इज इक्वल टू 2AS. हे 3 इक्वेशन्स माहिती पाहिजे आणि या 3 इक्वेशन जी काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशन प्रमाणे एक प्रॉपर इक्वेशन उचलायचं, लगेच आन्सर येतं. हे कशाच्या बाबतीत बोलतोय आपण? युनिफॉर्म ऍक्सलरेशनच्या बाबतीमध्ये. हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं वेदर इट इज अ युनिफॉर्म ऍक्सलरेशन और वेदर इट इज अ व्हेरिएबल ऍक्सलरेशन. युनिफॉर्म ऍक्सलरेशन जर असेल तर व्हॅल्यू दिलेली असेल, व्हेरिएबल ऍक्सलरेशन असेल तर जनरली इक्वेशन दिलेलं असतं इन फॉर्म ऑफ टी. ओके. त्याच्यानंतर नॉर्मल अँड टँजन्शियल कोऑर्डिनेट सिस्टीम, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. नॉर्मल अँड टँजन्शियल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुला AN त्याच्यानंतर AT हे याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. V स्क्वेअर डिवायडेड बाय रो AT चे फॉर्म्युले माहिती पाहिजे. त्याच्यानंतर टोटल ऍक्सलरेशन जे आहे त्याचे फॉर्म्युले माहिती पाहिजे. नॉर्मल अँड टँजन्शियल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये velocity in normal direction is 0 and velocity in tangential direction is equal to V. या दोन गोष्टी लक्षातच ठेवायच्या आहेत. नॉर्मल ऍक्सलरेशन, टँजन्शियल ऍक्सलरेशन, टोटल ऍक्सलरेशन काय असेल? टोटल ऍक्सलरेशन विल बी इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ AN स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. सो या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कशाच्या बाबतीत? नॉर्मल अँड टँजन्शियल कोऑर्डिनेट सिस्टीमच्या बाबतीत. त्याच्यानंतर लास्ट इज इम्पॉर्टंट, प्रोजेक्टाईल मोशन. हा, प्रोजेक्टाईल मोशन मध्ये 3 फॉर्म्युले आहेत. कुठले कुठले? टाइम ऑफ लाईट, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल रेंज आणि त्याच्यानंतर टाइम ऑफ लाईट, हॉरिझॉन्टल रेंज अँड मॅक्झिमम हाईट रिच्ड. हे 3 फॉर्म्युले प्रोजेक्टाईल ऑन अ हॉरिझॉन्टल ग्राउंड याच्यावर आहेत आणि प्रोजेक्टाईल ऑन इन्क्लाइंड ग्राउंड याच्यावर सुद्धा 3 फॉर्म्युले आहेत. सो 3 इकडचे आणि 3 इकडचे हे टोटल 6 फॉर्म्युले तुला लक्षात पाहिजे. मी फक्त एक थोडं सांगू इच्छितो. जर प्रोजेक्टाईल अशी वरती जर चाललेली असेल, इन्क्लाइंड याच्यामध्ये प्रोजेक्टाईल मोशन मध्ये इन्क्लाइंड वरती जर चाललेली असेल तर अल्फा जो असतो हा अल्फा प्लेन सोबत असतो, एवढं लक्षात राहू दे. आणि थिटा हा प्लेनचा हॉरिझॉन्टल सोबतचा अँगल असतो. भरपूर वेळेस मुलं चूक काय करतात, थिटा वरती घेतात आणि अल्फा खाली घेतात. नाही, अल्फा हा प्रोजेक्टाईलचा प्लेन सोबत असणारा अँगल, थिटा हा प्लेनचा हॉरिझॉन्टल सोबत असणारा अँगल. लक्षात आली ही गोष्ट? ठीक. प्रोजेक्टाईल मोशन ज्यावेळेस वरती जाते म्हणजे अशी अप द प्लेन जाते त्यावेळेस थिटा तुला कसा घ्यायचा आहे? पॉझिटिव्ह. आणि प्रोजेक्टाईल जर समजा अशी खाली जर येत असेल तर त्यावेळेस तुला थिटा काय घ्यायचा आहे? निगेटिव्ह. बाकी फॉर्म्युले मी काय लिहित बसणार नाही, ऍप मध्ये ते ऑलरेडी आहेत. सो थिटा पॉझिटिव्ह आणि थिटा निगेटिव्ह या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या लक्षात राहिल्याच पाहिजे. त्याचे 3 फॉर्म्युले आणि त्याचे 3 फॉर्म्युले हे कशाच्या बाबतीत? प्रोजेक्टाईल मोशनच्या बाबतीत. ऍटलिस्ट एवढं तरी तुला पाठ पाहिजे. अँड लास्ट इज युनिट नंबर 5. याच्यामध्ये वर्क एनर्जी प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल काय आहे? वर्क डन फ्रॉम पॉइंट 1 to 2 should be equals to kinetic energy at final place minus kinetic energy at initial place. हे काय आहे? वर्क एनर्जी प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल मध्ये वर्क डन कशाचे कॅल्क्युलेट करायचे असतात? वर्क डन बाय ग्रॅव्हिटी, वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स अँड वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स या तिघांची ऍडिशन करायची असते. वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स इज ऑलवेज निगेटिव्ह, लक्षात राहू दे. कायनेटिक एनर्जीचा तो फॉर्म्युला माहिती आहे. त्याच्यानंतर इम्पल्स मोमेंटम थेरम काय आहे? इम्पल्स फ्रॉम पॉइंट 1 to 2 विल बी इक्वल्स टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. आणि इम्पल्स कसा कॅल्क्युलेट करायचा असतो? इम्पल्स इज इक्वल्स टू फोर्स इंटू टाइम. वर्क डन कसं कॅल्क्युलेट करायचं असतं? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्यावरतीच प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर पुढची गोष्टी टाइप्स ऑफ इम्पॅक्ट. कुठले कुठले आहेत? डायरेक्ट इम्पॅक्ट, ऑब्लिक इम्पॅक्ट, इसेंट्रिक इम्पॅक्ट. हे लक्षात पाहिजे. टाइप्स ऑफ इम्पॅक्ट थेरी, ही थेरी याच्यावरती येऊ शकते, टाइप्स ऑफ इम्पॅक्ट. आणि सर्वात शेवटचा पॉइंट, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. काय कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम? M1 U1 प्लस M2 U2 विल बी इक्वल्स टू M1 V1 प्लस M2 V2. हे काय आहे? कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. या फॉर्म्युल्यावरती प्रश्न येतात आणि नुसते याच्यावरच येत नाही तर याच्या कॉम्बिनेशन मध्ये याच्यावर विचारण्यात येतात. लक्षात आलेलं आहे? बस.
फक्त एवढ्या या टोटल ज्या काही 19 गोष्टी मी तुला आतापर्यंत सांगितल्या, येत्या 1.5 दिवसामध्ये तुला काय करायचं आहे, या 19 गोष्टी जर समजा तू प्रिपेअर केल्या होतात, 1.5 दिवसात आरामात होऊन जातात. जर झाल्या तर तू खूप छान स्कोअर करू शकतो. कसं? मी त्याच्यासाठी तुला इथं ही चेकलिस्ट दिलेली आहे. प्लीज व्हिडिओ पॉज कर आणि ही जी चेकलिस्ट आहे, ही चेकलिस्ट एकदा लिहून घे आणि तुला या चेकलिस्ट पद्धतीने काय करायचं, स्वतःचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय, रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम हे बघायचं, याचे प्रॉब्लेम्स बघायचे, याचे प्रॉब्लेम्स जे काय आहेत त्याचा टाईप बघायचा, एखादे 2 सॉल्व्ह करून बघायचे, त्याच्यानंतर याच्यावर टिक करायची. त्याच्यानंतर पुढचा वॅरिक-नॉन्स थेरम, याच्यावर टिक, नंतर पॅरलल फोर्स सिस्टीम टिक. असे टोटल तू जर शेवटी 19 पर्यंत जर पोहोचला तर 100% मेकॅनिक्सचा पेपर तुला सोपा जातो. फक्त तुला हे सगळे एकदम व्यवस्थित तू केलेलं पाहिजे. याची नुसते बळजबरी टिक नाही करायची, प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची. त्याच्यानंतर एक्झामला जाण्याच्या पूर्वी काही स्वतःला विचारण्याचे जे क्वेश्चन आहेत याची चेकलिस्ट मी इथं दिलेली आहे. प्लीज व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न वाचून घे. पहिला प्रश्न आहे, कॅन आय इफेक्टिव्हली रिझॉल्व्ह द फोर्स? ते साइन थिटा कॉस थिटा ते जमतंय का ते स्वतःला विचार. दुसरी गोष्ट, एम आय अप्लाइंग बॉडमास रूल करेक्टली ऑन द कॅल्क्युलेटर? कॅल्क्युलेटर मध्ये मी ब्रॅकेट्स वगैरे व्यवस्थित देतोय का, माझ्या म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये बटन्स वगैरे दाबण्यात काही मिस्टेक होत आहेत का, हे चेक करणं गरजेचं आहे. आणि शेवटची गोष्ट, कॅन आय रिमेंबर द फॉर्म्युलाज लिस्टेड इन चेकलिस्ट? काय करायचंय, हे 19 टोटल जे काही गोष्टी मी तुला सांगितलेल्या आहेत, या 19 गोष्टी झाल्याच्या नंतर या सगळ्या 19 गोष्टींचे फॉर्म्युले मला खरंच आठवत आहेत का, डबल चेक कर. खरंच आठवत असतील तर याच्यावरती टिक कर. या टिक झाल्या. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस तू एक्झाम देतोय त्यावेळेस तुला काय करायचंय, हॅव आय रिव्ह्यूड द आन्सर थरोली? जे काही तू आन्सर लिहिलेलं आहे एक्झाम मध्ये ते एकदा डबल चेक कर की कधी कधी मायनसचा प्लस झालेला आहे का, काही चुकीची व्हॅल्यू टाकलेली आहे का. समजा क्वेश्चन 1 आहे, क्वेश्चन 1 ला तू सॉल्व्ह केलेलं आहे, सॉल्व्ह केल्याच्या नंतर माझा आन्सर खरंच बरोबर आहे का, काही नाही, काही सेकंद लागतात, पण एकदा चेक कर मी खरंच सगळ्या स्टेप्स व्यवस्थित केलेल्या आहेत का, हे चेक. त्याच्यानंतर हॅव आय करेक्टली नोटेड द क्वेश्चन नंबर? जो काही क्वेश्चन मी सॉल्व्ह केलेला आहे त्याचा क्वेश्चन नंबर मी व्यवस्थित टाकलाय एक्झाम चालू असताना. आणि तिसरी गोष्ट, इज माय सिलेक्शन ऑफ क्वेश्चन अप्रोप्रिएट? क्वेश्चन पेपर समोर आल्याच्या नंतर माझे क्वेश्चनचे जे टिकमार्क मी करतो की मला हे सॉल्व्ह करायचे ते खरंच अप्रोप्रिएट आहे का, याला थोडा वेळ देण्याची गरज आहे का, ही गोष्ट एकदा लक्षात घ्यायची आहे. आणि लास्ट प्रश्न स्वतःला विचारायचा आहे, इज माय आन्सर शीट नीटली प्रेझेंटेड? की समोरच्याला ती वाचता यायला पाहिजे. मी तुला लिहून देतो. जर हे 19 टिक मार्क ऑनेस्टली तुझ्या झालेले असतील आणि त्याच्यानंतर या 3 आणि या 4 दॅट इज 7, या 19 आणि या 7 टिक मार्क जर तुझ्या या 1.5 दिवसात कंप्लीट झाल्या, ज्या की आरामात होऊ शकतात, हे जर झालं तुला मेकॅनिक्स आरामात जमेल. ओके. तुझ्या हेल्पसाठी आणखीन एक गोष्ट केलेली आहे, दॅट इज नथिंग बट आपलं जे ऍप आहे, आपलं पर्पल हॅटचं जे ऍप आहे, या ऍपमध्ये फ्री ऑफ कॉस्ट जे काही मी हे 19 पॉइंट्स ठेवलेले आहेत, याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स मी ठेवलेले आहेत. प्रत्येक कन्सेप्ट वाईज तिथं न्यूमरिकल्स ठेवलेले आहेत. कन्सेप्ट वाईज ज्या फाईल्स आहेत या फाईल्स ठेवलेल्या आहेत, त्या ओपन टू यू आहेत, ओपन टू ऑल आहेत. त्याच्यातले पहिले 5 जे प्रश्न आहेत, हे 5 प्रश्न तुला कम्प्लीट करून जायचे. कशाचे? याचे. एखादा नाही जमला, चल छोड़ दे उसको, आगे चल. पण मिनिमम 5 प्रश्न तुला प्रत्येक कन्सेप्ट वरती जमले पाहिजे, त्या जी फाईल मी ऍप मध्ये ठेवलेली आहे त्या फाईलच्या आतमध्ये. जर समजा तुला हे जमलं तर तुला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पास होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग. एक्झामला जाण्याच्या अगोदर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. गो बाय चेकलिस्ट मेथड, जी मी तुला आता सांगितली. थर्ड, कीप रिवायझिंग इम्पॉर्टंट कन्सेप्ट. एक्झामच्या अगोदर इम्पॉर्टंट ज्या काही चेकलिस्टच्या कन्सेप्ट आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. मेक अ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स विच यू आर गोइंग टू सॉल्व्ह 100%. तुला 100% माहिती पाहिजे की त्या 19 पैकी मी किती गोष्टींचे जे क्वेश्चन्स आहेत हे 100% सॉल्व्ह करणार आहे. आणि एक्झामला अपियर होण्याच्या अगोदर तुझ्या डोक्याच्या आतमध्ये एक्झाम झाली पाहिजे, दॅट इज थिंक ऑफ हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व्ह द क्वेश्चन पेपर. मी पहिले कुठला क्वेश्चन घेणार, त्याच्यानंतर मी हा घेणार, त्याच्यानंतर मी हा घेणार, त्याच्यानंतर मी हा घेणार. या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात ऑलरेडी मॅप्ड पाहिजे. ह्या मॅप झाल्या, 2 मिनिटं शांत बसला किंवा बसलेस,
आता तुला काय करायचंय, एक्झामला अपियर व्हायचंय. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. फर्स्ट टाइमच 2024चा पॅटर्नचा तू एक्झाम देणार आहेस. सो माझ्याकडनं तुला ऑल द बेस्ट. तुझा पेपर जो आहे तो 100% चांगलाच जाईल. ओके, ऑल द बेस्ट.